उच्च शिक्षणासाठी लोकमंगलच्या लोटस योजनेची साथ मिळत असून चालू वर्षी 25 विद्यार्थ्यांना 4,84,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली। आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते हा धनादेश वितरण करण्यात आला। गरीब, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार देण्याच्या उद्देशानं लोकमंगल फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या लोटस शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत यंदाचा शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात पार पडला। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 25 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन एकूण 4,84,000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली। या विद्यार्थ्यांना धनादेशांचं वितरण आमदार सुभाष देशमुख आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली मानून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सन 2015 साली आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून लोटस योजनेची सुरुवात करण्यात आली। आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये हा योजनेमागील प्रमुख हेतू आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहनही दिलं जातं। गेल्या 11 वर्षात या योजनेद्वारे एकूण 222हून अधिक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आलं असून आतापर्यंत सुमारे 87,63,102 रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे। या मदतीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट यासारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवलं आहे। यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की उच्च शिक्षणाची संधी मिळाली तर ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलंही मोठी स्वप्न पूर्ण करू शकतात। विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच समाजाचा विकास होतो। लोकमंगल फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या क्षमतेला दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे। कार्यक्रमाला लोकमंगल फाउंडेशनचे सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी फाउंडेशनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली।